नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत एक महत्त्वपूर्ण जी.आर दिनांक 14/8/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत हा महत्त्वपूर्ण जी.आर काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत हा महत्त्वपूर्ण जो जी.आर आहे तो तुमच्या समोर आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करू शकता. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक कारणास्तव शासकीय निवासस्थानात वास्तव्याची मुभा देण्याबाबत या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण जी.आर दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. केंद्रीय नागरी सेवा म्हणजे निवृत्ती वेतन नियम 2021 मधील नियम 68च्या धर्तीवर वित्त विभागाने क्रमांक 3 येथील दिनांक 3 जून 2026 या शासन निर्णयान्वये सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना हे निर्गमित केल्या आहेत. जे शासकीय कर्मचारी सक्तीने सेवानिवृत्त किंवा बडतर्फ झाले आहेत त्यांच्याबाबतही वरील शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील. दुसरा आहे, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे पाल्य शालेय शिक्षण इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी मध्ये घेत असेल आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये या ठिकाणी संपत असेल तर त्यास त्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती कागदपत्रांच्या अधीन राहून शासकीय निवासस्थानांमध्ये विद्यमान अनुज्ञप्ती शुल्काच्या 5 इतक्या दराने पुढील प्रमाणे वास्तव्याची मुभा देण्याचा शासन निर्णय घेत आहे. आहे, कर्मचारी माहे जानेवारी ते जून या महिन्यात सेवानिवृत्त होत असेल तर त्यास त्या वर्षाच्या जून अखेरपर्यंत शासकीय निवासस्थानात वास्तव्याची मुभा लागू राहील. उक्त महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष लक्षात घेऊन त्यानुसार शासकीय निवासस्थानाचा ताबा सोडून अन्यत्र स्थलांतरित होऊन त्या ठिकाणी त्यांच्या पाल्याच्या शालेय प्रवेशाची व्यवस्था करणे आवश्यक राहील. दुसरा आहे, एखादा कर्मचारी माहे जुलै ते डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत असेल व त्या वर्षात जर त्याचे पाल्य शालेय शिक्षण इयत्ता 1ली ते 12वी घेत असल्यास त्या कर्मचाऱ्यास पुढील कॅलेंडर वर्षाच्या जून अखेरपर्यंत वास्तव्याची मुभा लागू राहील. उदाहरणार्थ, एखादा कर्मचारी माहे जुलै ते डिसेंबर 2026 मध्ये सेवानिवृत्त होत असेल तर त्यास दिनांक 30 जून 2027 पर्यंत वास्तव्याची मुभा राहील. मात्र सदर कालावधी संपुष्टात आल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान त्वरित रिक्त करणे आवश्यक राहील. अन्यथा दिनांक 3/6/2026 या शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्या रीतीतील बृहन्मुंबईतील शासकीय निवासस्थानासाठी तसेच राज्यातील इतर सर्व शासकीय निवासस्थानासाठी लागू राहील. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पाहू शकता. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो जी.आर आहे म्हणजेच एकूण निवृत्त कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बाबत हा महत्त्वपूर्ण असा जी.आर दिनांक 14/8/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा आणि अशाच प्रकारचे जे काही नाविन्यपूर्ण किंवा महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी किंवा महत्त्वपूर्ण शासन जी.आर निर्गमित म्हणा तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वप्रथम चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.